नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचा अख्ख्या आठवड्याचा आढावा. या आठवड्यात सायलीला शेवटी कळून चुकले ती खरोखर तन्वी आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सायली रविराज आणि प्रतिमासोबत कारने घरी चाललेली असते. ती जात असते तेवढ्यात सायलीला जुन्या आठवणी जाग्या होतात. मित्रांनो, इतके दिवस सायलीला तिचं बालपण आठवत असतं, पण तिचा चेहरा मात्र कधी तिला दिसलेला नसतो. म्हणूनच सायलीला तीच तन्वी आहे हे कळत नसतं. आणि आज शेवटी सायलीचा लहानपणीचा म्हणजेच तन्वीचा चेहरा दिसला, लख्खपणे ते सुद्धा. आणि सायलीला आता फायनली कळलं की खरोखरच ती तन्वी आहे. हा जेव्हा भास सायलीला झाला त्यावेळी तिला फार आनंद झाला. तिला आठवलं की ती आणि प्रतिमा आणि रविराज अर्जुनच्या वाढदिवसासाठी गेले होते. पूर्णाजीने देखील अर्जुनला वाढदिवसानिमित्त एक चेन दिली होती. ती चेन छोट्या तन्वीला फार आवडली होती आणि ती सारखी अर्जुन त्याच्या चेनकडे पाहत होती. हा सगळी गोष्ट सायलीला आठवली आणि छोटी तन्वी जेव्हा गार्डनमध्ये पडली आणि रडायला लागली त्यावेळी अर्जुनने त्याच्या गळ्यातली चेन काढून तिला मनवलं होतं, कारण सायलीला ती चेन फार आवडत होती. सायलीला हे सगळं आठवून आनंदाश्रू येत होते. नंतर आपल्याला दाखवतात की मधुभाऊ आश्रमात जे आलेले असतात त्यांची अचानक हालचाल व्हायला सुरुवात होते. मधुभाऊ इतके दिवस कोमामध्ये असतात, पण नेमक्या आजच्याच दिवशी त्यांना जाग येते. इकडे सुभेदारांकडे पूर्णाजी देवी आईसमोर प्रार्थना करत असते. का कोण जाणे, पण तिला असं सारखं वाटत असतं की आज काहीतरी विपरीत घडणार आहे, म्हणून तिची मन फार विचलित झालेलं असतं. ती सारखी देवी आईकडे प्रार्थना करते की देवी आई, का कोण जाणे, मला असं वाटतंय काहीतरी गंभीर घडणार आहे, सगळ्यांचं संरक्षण कर देवी आई. इकडे रविराज गाडी चालवत असताना त्यांच्या लक्षात येतं की गाडीचा ब्रेकच फेल झाला आहे आणि गाडी फार वेगाने पुढे जात होती. रविराज खूप प्रयत्न करत होता ब्रेक लावायचं, पण काही केल्या ब्रेकच लागत नव्हता आणि गाडी फार वेगाने पुढे चाललेली. गाडीने एवढा जोरात स्पीड धरला, पण तेवढ्यात अर्जुन सुदैवाने येत होता. अर्जुन विचारच करत होता की ह्याची गाडी एवढी फास्ट का चालली आहे, काय एवढा तो फास्ट घेऊन चालला आहे गाडी. इकडे पूर्णाजी प्रार्थना करत असते तेवढ्यात दिवा विझून जातो आणि ती एकदम कावरी बावरी होते. कल्पना म्हणते, पूर्णाई एवढं काय घाबरताय, अहो वारा किती आहे आजूबाजूला. पूर्णाजी म्हणते, नाही, मला काहीतरी वाटतं विपरीत घडणार आहे, असं होणंच शक्य नाही आहे, माझं मन बेचैन होतं आहे. अर्जुन आणि सायलीला फोन कर लगेच. अर्जुन तोपर्यंत रविराजपर्यंत पोचतो आणि अर्जुन रविराजला ओरडून सांगतो की सिनियर, अरे गाडी थांबव, काय करतोयस, एवढ्या फास्ट का चाललायस. रविराज म्हणतो, अरे मला ब्रेकच लावता येत नाही आहे, कदाचित ब्रेक फेल झाला आहे. अर्जुन म्हणतो, अरे तू ॲक्सिलरेटर दाबत तर नाही आहेस ना, अजून स्पीड वाढतोय तुझा. रविराज म्हणतो, अरे नाही, मी काहीच करत नाही आहे. हा सगळा प्रकार चालू असताना सायलीला तिचं लहानपणीचा ॲक्सिडेंट आठवतो. ती कशी जंगलात अशीच एकटी फिरत होती आणि तिच्या आईवडिलांचा काहीच पत्ता नव्हता. ॲक्सिडेंट झाल्यामुळे लहान तन्वी मंदिराजवळ आली तिच्या आईवडिलांना शोधत, आणि मंदिरात मधुभाऊ होते. त्यांनी त्या लहान मुलीला आश्रय दिला. इकडे अर्जुन रविराजला सांगतो की सिनियर, काही कर आणि डाव्या बाजूला गाडी घाल, म्हणजे कुठेतरी थांबेल गाडी. पण गाडी एवढ्या वेगाने चालू असते की रविराजला गाडी थांबवणं शक्यच नसतं आणि शेवटी गाडीचा तोल जाऊन एका झाडावर जाऊन गाडी आपटते. आता अर्जुनला फार टेन्शन येतं, कारण सायली प्रेग्नंट असते. अर्जुन विचार करतो की आता सायलीला काही झालं तर नसेल ना. अर्जुन मग जाऊन सायलीला गाडीत जाऊन बघतो. सायलीला फार थकवा आलेला असतो, पण सायलीच्या चेहऱ्यावर फार आनंद असतो. अर्जुनला हे बघून आश्चर्यचकितच वाटतं. तो विचार करतो की हिचा ॲक्सिडेंट झाला आहे तरी ही हसते का. नंतर आपल्याला दाखवतात की आश्रमात लाईट गेलेले असतात, म्हणून कुसुमताई मेणबत्ती घेऊन मधुभाऊंच्या खोलीत येते. ती बघते तर मधुभाऊ उठून बसलेले असतात चक्क. इकडे अर्जुन प्रतिमा, रविराज आणि सायलीला गाडीतून बाहेर काढतो. सायली रडता रडता हसत असते. रविराज म्हणतो, अगं काय झालं तुला, एवढी रडतेस का. अर्जुन तिच्याकडे बघून म्हणतो, सिनियर, कदाचित तिला ना ॲक्सिडेंटचा शॉक लागला आहे. रविराज म्हणतो, पण तू बरी आहेस ना, तुला काही दुखापत तर नाही ना झाली.
पण अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की सायलीला हा सगळा प्रकार जुना आठवलेला आहे आणि तिचा ॲक्सिडेंटसुद्धा आठवला आहे. तो लगेच रविराजला सांगायला जातो, पण सायली खुणेनेच म्हणते नको, आत्ता नका सांगू काहीच. सायली नंतर अर्जुनला म्हणते की एवढी मोठी गोष्ट मला अशा ठिकाणी आणि अशा प्रसंगी सांगायची नाही आहे. इकडे सचिन आणि राकेश एका गाडीमध्ये दारू पीत बसलेले असतात. सचिन म्हणतो, राकेश, अजून त्यांच्या मेल्याची बातमी आली कशी नाही रे? राकेश म्हणतो, अरे आत्ता कुठे ॲक्सिडेंट झाला असेल आणि मग ती बातमी वाया माझ्यापर्यंत पोचेपर्यंत थोडं टाईम तर जाईलच ना. अरे आत्ता कुठे ॲक्सिडेंट होईल, तसं पण त्या स्पॉटमध्ये ॲक्सिडेंट झाल्यावर कोणाला कळणार पण नाही, कारण त्या स्पॉटच्या जवळ कोण आजूबाजूला राहत पण नाही. आता एखादा माणूस चुकून तिकडे गेलाच तर तो पोलिसांना कळवेल आणि मग पोलीस इन्व्हेस्टिगेशन करायला चालू करतील. पोलीस तिथे पोचेपर्यंत आणि मग सुभेदारांना किंवा आमच्याकडे कळवेपर्यंत किती वेळ जाईल, आणि मग कळवल्यानंतर माझी आई मला फोन करेल. तुला कळतं आहे ना, ह्याच्यात बराच वेळ जाईल. तेवढ्यात सुमन राकेशला फोन करते. ती म्हणते, अरे राकेश, तुला माहिती आहे का, भाऊजी, वहिनी आणि सायली आणि अर्जुन कुठेतरी जायला बाहेर पडले होते, पण अजून काही आलेले नाही आहेत. तुला माहिती आहे का, मला तर खूप चिंता होते. राकेश म्हणतो, नाही, मला तर काही कल्पना नाही आहे. सुमन म्हणते, अरे प्लीज जरा शोधून काढ, नाही तर पोलिसांकडे तरी जा, तू त्यांच्या मागावर तरी जा, आम्हाला काहीच सुचत नाही आहे. राकेश हे तिचं बोलणं ऐकल्यावर फार सुखावून जातो, कारण त्यांचा प्लॅन कामी आलेला असतो. पण तेवढ्यात सुमन उभी राहते गचकन, कारण सायली, अर्जुन, प्रतिमा आणि रविराज दारात उभे असतात. तिच्या हातातला फोन तसाच राहतो. अस्मिता म्हणते, अरे तुम्ही कुठे होतात सगळे, आमचा जीव नुसता वर खाली होत होता. अश्विन म्हणतो, अगं थांब, पण तुम्हाला काही झालं नाही आहे ना? अर्जुन म्हणतो, नाही, आम्ही ठीक आहोत. सुमन म्हणते, अगं तुमचा नंबरच लागत नव्हता म्हणून मी इथपर्यंत आले शोधत. सायली सरळ जाऊन पूर्णाजींना मिठी मारते. पूर्णाजी म्हणते, अगं सायली, काय झालं आहे? कल्पना पण आश्चर्यचकित होते आणि म्हणते, अगं सायली, काय झालं, कशाला मिठी मारतेस? सायली म्हणते, काही नाही, असंच मला फार आनंद झाला आहे म्हणून मिठी मारते पूर्णाजीला. मग अर्जुन आणि रविराज सगळा घडलेला प्रकार सांगतात. हे सगळं चालू असताना सुमनचा राकेशसोबत फोन चालूच असतो आणि राकेश सगळं बोलणं ऐकतो. सचिन म्हणतो, हे काय तुझं काम, साधा ब्रेक फेल पण नाही करता आला? राकेश म्हणतो, अरे ब्रेक फेल तर मी व्यवस्थित केला होता, पण हा अर्जुन ऐनवेळी जाऊन तिकडे पोचला, त्याला मी काय करू? आता त्याला कसं समजलं की रविराजचा जीव धोक्यात आहे म्हणून? इथे कुसुमने डॉक्टरांना बोलवलेलं असतं. डॉक्टर मधुभाऊंना चेक करतात आणि सांगतात, मधुभाऊ जरा उठून बसण्याचा प्रयत्न करा पुन्हा. आणि मधुभाऊ उठून बसतात. कुसुमचा तिच्या डोळ्यावर विश्वासच नसतो. ती विचार करते, अहो डॉक्टर, हे मी स्वप्न तर नाही ना बघत आहे, मधुभाऊ चक्क उठून बसलेत. डॉक्टर सांगतात, घरी आल्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर चांगलाच परिणाम झाला आहे, पण पुन्हा असं त्यांना धक्का लागण्यासारखं काहीच करू नका किंवा त्यांच्यावर ताण येईल असं काही होऊ देऊ नका, नाहीतर त्यांची प्रकृती ढासळू शकते. इकडे सायली एवढी आनंदून गेलेली असते की ती तिच्या खोलीत अर्जुनला सगळं भडाभडा बोलून दाखवत असते. ती सांगते की त्या क्षणी मला सगळं आठवलं, खऱ्या तन्वीचा चेहरा दिसला मला आणि अर्जुनही आठवला. तुमच्या वाढदिवसाला आम्ही आलो होतो सगळे, मला सगळं आठवतंय लख्खपणे ते सुद्धा. सायलीचा एवढा आनंद बघून अर्जुनला सुद्धा फार बरं वाटत असतं. तेवढ्यात कुसुम सायलीला फोन करते. कुसुम सायलीला म्हणते की सायली, तू कुठे आहेस आत्ता? सायली म्हणते, का गं, काय झालं, मी तर घरीच आहे. कुसुम म्हणते, तू आत्ताच्या आत्ता घरी आहे. सायली म्हणते, अगं काय झालं, मधुभाऊ बरे आहेत ना? कुसुम म्हणते, मी ते सगळं नाही सांगू शकत, तू ये लवकर. इकडे सचिन आणि राकेश नागराजला जेलमध्ये भेटायला येतात. राकेश नागराजच्या जवळ जातो, तेवढ्यात नागराजच्या एक कानाखालीच मारतो. तो म्हणतो, तू तसाच आहेस बावळट. मला वाटलेलं जरा 2 वर्ष US गेला असशील तर काहीतरी डोक्यात प्रकाश पडला असेल, पण त्यातलं काहीच नाही झालेलं आहे. तू तसाच आहेस, मंदबुद्धी. तुझ्या डोक्यातनं मेंदू नावाची गोष्टच नाही आहे. अरे असे प्लॅन सारखे सारखे बनवता येत नाहीत. आता एवढा चांगला योग आलेला. राकेश म्हणतो, अहो पप्पा, तुम्ही असं काय म्हणताय? 25 वर्षापूर्वी जी तुम्ही माती खाल्ली होती तीच मी आज खाल्ली आहे. नागराजच्या एक अजून मारतो आणि म्हणतो, बाप्पाला शिकवतोस काय रे? मला वाटलेलं तू त्यांना यावर्षी मारूनच टाकशील. 25 वर्षांपूर्वी जे आमचं काम अधुरं राहिलेलं ते तू आता करून टाकशील, पण तू तर साधा केसाला पण धक्का नाही लावू शकलास. सचिन म्हणतो, ते सुभेदार ना चांगलं नशीब घेऊन आले. आपण किती त्यांना अडवण्याचा प्रयत्न
केला ना तरीसुद्धा ते बाहेर येतातच त्याच्यातून. किती पण आडकाठ्या आणल्या तरी सुखरूप सुटतात. इकडे सायली मधुभाऊंना भेटायला येते. मधुभाऊ काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. सायली म्हणते, बोला मधुभाऊ, तुम्ही बोलू शकता, थोडा प्रयत्न करा ना. मधुभाऊ म्हणतात, तू सायली नाहीस. सायली हे ऐकून फार आनंदून जाते. कुसुम म्हणते, मधुभाऊ, अहो ही आपली सायली आहे, ओळखलं नाहीत का हिला? मधुभाऊ म्हणतात, तू वकील साहेबांची मुलगी आहेस. अर्जुन म्हणतो, वकील साहेब म्हणजे रविराज काका? मधुभाऊ म्हणतात, हो, तूच आहेस तन्वी रविराज किल्लेदार. अर्जुनला तेवढ्यात मेसेज येतो. मेसेजमध्ये सायलीचा DNA रिपोर्ट आलेला असतो. अर्जुन एकदम तातडीने चेक करतो. सायली म्हणते, हो सांगा ना काय आहे? अर्जुन म्हणतो, DNA मॅच झाला आहे, तूच खरोखरची तन्वी आहेस. सायली म्हणते, म्हणजे आपल्याला आता एकदम भक्कम पुरावे मिळालेले आहेत की मीच तन्वी आहे. अर्जुन म्हणतो, शिवाय प्रियाने जो सॅम्पल तुला लॅबमध्ये दिला होता त्याच्यासुद्धा मॅच झालं आहे. कुसुम म्हणते, सायली मला खरं सांग, नक्की काय चाललं आहे? मला काहीच समजत नाही आहे. तू तन्वी आहेस हे कशावरून? सायली म्हणते, सांगते, मी सगळं सांगते, पण चल इथे नाही, आमच्या घरी जाऊया. अर्जुन म्हणतो, नाही आता नाही, मला ही गोष्ट सगळ्यांना एकदम सेलिब्रेशन करून सांगायची, त्याच्यामुळे आत्ता लगेच नाही जायचं. इकडे नागराज राकेशला सांगतो की आपल्या हातात आता एकच गोष्ट आहे, ती म्हणजे सायली आणि अर्जुनला जरी कळलं असलं की तीच खरी तन्वी आहे, तर तू एक काम करू शकतोस, ते जे पुरावे मांडतील ते सगळे खोडून काढ आणि त्यांना खोटं पाड, म्हणजे ते तोंडघशी पडले ना की कोणाचाच विश्वास नाही बसणार. आणि आता माझ्या समोर काय उभा आहेस, चल निघ आता इकडून. नंतर तो सचिनला म्हणतो की इकडे आता महिपत असताना तर किती बरं झालं असतं, हा प्रॉब्लेम त्याने चुटकीसरशी सोडवला असता. नंतर आपल्याला दाखवतात की राकेश त्याच्या घरी जातो आणि तो फार विचार करतो की नक्की हे ना खोटं पाडू तरी कसं मी. आणि मग तो सचिनला फोन करतो आणि घडलेलं सगळं सांगतो. सचिनला तो म्हणतो, अरे मी तर US होतो, त्याच्यामुळे सायलीला नक्की सगळं आठवले का नाही हे मला कसं कळेल, आणि ते इतके दिवस कसला माग काढतायत आणि कुठपर्यंत त्यांचा प्रोग्रेस झाला आहे, काय काय पुरावे हाती लागलेत हे कसं कळेल मला, तूच सांग मला, मी कसं त्यांना खोटं पाडू. सचिन म्हणतो, अशावेळी एकच व्यक्ती आपल्याला मदत करू शकते, जी ह्यांच्यासोबत 24 तास नजर ठेवून होती, आणि ती म्हणजे प्रिया, जी आता जेलमध्ये. तुला एक काम करायला लागेल, तिला जाऊन भेटायला लागेल, म्हणजे तुला सगळं कळेल. राकेश ताबडतोब तन्वीला भेटायला जातो. तन्वी म्हणते, तू वकील आणलास का आम्हाला सोडवायला? काय ठोस पुरावे मिळाले का? कधी सोडवणार आहेस तू आम्हाला? राकेश म्हणतो, मी तुला सोडवेन, पण त्याच्यासाठी तुला माझी मदत करायला लागेल. प्रिया म्हणते, काय, मी काय मदत करणार तुला? राकेश म्हणतो, एक गडबड झाली आहे, सायलीला कळलं आहे ती खरोखर तन्वी येते. प्रिया म्हणते, काय, हे कसं शक्य आहे, तिला कसं कळलं? मी एवढी मरमरून मेहनत घेतली तिच्यापर्यंत सत्य न पोचण्यासाठी, आणि हे लगेच घडलं. मी इथे जेलमध्ये काय आले तिला लगेच समजलं. अरे कोण थांबवणारं नव्हतं का तिला हे सगळ्यापासून? राकेश सांगतो की जो ॲक्सिडेंट होता त्याचं रिक्रिएशन करायला हे लोक गेले होते, पण मी त्यांचा ब्रेक फेल केला तरीसुद्धा ते वाचले. तन्वी म्हणते, आता तू सुभेदार आणि किल्लेदारांची प्रॉपर्टी विसरून जा, आता तुला त्या हातचं काही मिळणार नाही आहे, कायमचं विसरून जातो. राकेश म्हणतो, मी काय हार मानणार नाही आहे. प्रिया, आपण दोघांनी एकत्र यायला हवं आणि काही करून सायली आणि अर्जुनला खोटं पाडायला हवं. प्रिया म्हणते, मग कसं? राकेश म्हणतो, तू मला असे काही प्रश्न दे की जे अर्जुन आणि सायलीला तोंडावर पाडतील आणि त्यांचं खरं बाहेर येणारच नाही. तू मला अशा काही गोष्टी सांग. नंतर आपल्याला दाखवतात की दुसऱ्या दिवशी अर्जुन सगळ्या किल्लेदारांना आणि सुभेदारांना हॉलमध्ये बोलवत असतो. अर्जुनने लहान तन्वीचे सगळे फोटो लावलेले असतात हॉलभर, आणि तो एक एक फोटो सगळ्यांना दाखवत असतो. हे सगळे फोटो बघून रविराजला फार त्रास होतो. तो मनात म्हणतो की हे सगळं काय चाललं आहे अर्जुनचं, आणि शेवटी न राहून अर्जुनला म्हणतो की अर्जुन, हे बस कर, तुला सांगितलं ना मी, मला त्या मुलीचं नाव देखील नको आहे. अर्जुन म्हणतो, सिनियर, तू किती म्हणालास तरीसुद्धा तन्वी हे नाव या घराचा श्वास आहे. अस्मिता वैतागून नंतर अर्जुनला म्हणते, अर्जुन, अरे हे काय चाललं आहे आणि सायली कुठे आहे? अर्जुन म्हणतो, तुम्हाला जाणून घ्यायचं ना सायली कुठे आहे? त्याचं उत्तर इकडे आहे. आणि सायली वरून तिच्या खोलीतून खाली येत असते. सायलीने तोच ड्रेस घातलेला असतो जो छोट्या तन्वीने एका फोटोमध्ये घातलेला असतो.
कल्पना म्हणते, अगं सायली, तुला आता तन्वी म्हणून वावरायची काहीच गरज नाही आहे, कारण पूर्णाजींना आता कळलं आहे की तू सायली असते. अर्जुन म्हणतो, हेच तर तुमचं सरप्राईज आहे. ज्या तन्वीची इतकी वर्ष आपण वाट बघत होतो, ती तन्वी नक्की कोण आहे हे आम्हाला आता फायनली कळलं आहे. ती दुसरी तिसरी कोणी नसून सायलीच आहे आपली. तेवढ्या तिकडे राकेश येतो आणि म्हणतो, व्हॉट रबिश अर्जुन, असं कसं शक्य आहे? तू काहीही म्हणशील आणि आम्ही काहीही ऐकून घेऊ. इतक्या महत्त्वाच्या गोष्टीचा तू असा खेळ मांडू शकत नाहीस. अर्जुन म्हणतो, थांब जरा थांब, सायली तुला डिटेलमध्ये सगळं काही सांगेल. कल्पना म्हणते, अरे पण ह्या सगळ्याची सुरुवात कशी झाली? तेव्हा सायली सांगते की मला खूप आधीपासून भास होत होते आणि रविराज काका आणि प्रतिमा आत्या ह्यांच्यासोबत काहीतरी कनेक्शन सारखं जाणवायचं मला, पण मला काय ते नक्की कळायचं नाही. आणि मध्ये तुम्हाला आठवतं आहे, मी चक्कर येऊन पडले होते बऱ्याच वेळेला, तेव्हा मला हे भास प्रचंड व्हायचे, पण मलाच कळत नव्हतं की नक्की काय चाललंय. प्रतिमा आत्याने जेव्हा मला माहेरपणाला नेलं होतं त्यावेळी त्यांनी मला एक कॅसेट ऐकवली होती, लहान तन्वीचं शुभम करोती म्हणणाऱ्याचं रेकॉर्डिंग. ते ऐकून मला अचानक आठवण आली माझ्याच आवाजाची. खरा उलगडा तर तेव्हा झाला जेव्हा मी लहान तन्वीचे ड्रॉइंग बुक बघितलं आणि त्या चित्रकलेत एक असं चित्र होतं जे मी आश्रमाच्या भिंतीवर लहान असताना काढलं होतं. ते चित्र आणि आश्रमातलं चित्र हे सेम होतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की खरी तन्वी ही मीच आहे. आणि मग कालचा ॲक्सिडेंट जेव्हा रिक्रिएट झाला तेव्हा त्या सायलीला खात्रीच पडली. कल्पना म्हणते, तुम्ही हे सगळं खरं बोलताय ना? म्हणजे तुमचा काही गैरसमज वगैरे नाही ना झाला आहे? नक्की खात्री पटली आहे ना? अर्जुन म्हणतो, मम्मा, एक अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीवर नक्कीच तुमचा विश्वास बसेल, कारण त्या व्यक्तीने हे सगळं तेव्हा अनुभवलं आहे. आणि मग अर्जुन कुसुम आणि मधुभाऊंना घेऊन येतो. मधुभाऊंना बघून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो, कारण कोणालाच माहिती नसतं की मधुभाऊ आता बरे झालेत. सगळे फार आनंदून जातात. मग मधुभाऊ स्वतः सगळ्यांना सांगतात की सायली हीच खरी तन्वी आहे, कारण ॲक्सिडेंटच्या रात्री त्याने सायलीला म्हणजेच खऱ्या तन्वीला आश्रमात नेलं होतं. मधुभाऊ म्हणतात, सायलीबद्दल मला खरंच आधी काही माहिती नव्हतं, पण ज्यावेळी वकील साहेब आणि त्यांच्या पत्नी आश्रमात आल्या आणि चित्र बघितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तन्वीने सुद्धा असंच चित्र काढलं होतं. तेव्हा मला थोडा डाऊट यायला सुरुवात झाली आणि मी तपासणी करायला चालू केली. आणि मग माझ्या लक्षात आलं की प्रियाच्या आठवड्यात तन्वी म्हणजेच सायलीचा लहानपणीचा फोटो होता. मग माझ्या लक्षात आलं की प्रियाने काहीतरी गडबड केली आहे आणि त्याचमुळे प्रिया तन्वी म्हणून आता वावरते. ही गोष्ट जेव्हा मला समजली तेव्हाच नेमकी मी आजारी पडलो आणि कोमात गेलो. हे ऐकताच प्रतिमा उठते आणि सायलीला जाऊन सरळ मिठी मारते. ती म्हणते, माझं बाळ इतक्या वर्षांनी मला भेटलं, खरो माझं बाळ. आणि दोघी रडायला लागतात. नंतर राकेश लगेच म्हणतो की ह्या मधुभाऊंवर कसा काही विश्वास ठेवायचा, ते काहीही सांगतील. रविराज म्हणतो, अर्जुन, हो, हे जर खोटं ठरलं तर मला फार त्रास होईल रे, असं नको करूस. काहीतरी तर पुरावा दे ज्याच्यामुळे मला हे सत्य पटेल. अर्जुन म्हणतो, सिनियर, मला माहिती होतं तू हे मला विचारणार. आणि अर्जुन सुभेदार कधीच केस मांडत नसतो, त्याच्यामुळे आमच्याकडे एक पुरावा आहे, थांबा. आणि अर्जुन जाऊन DNA रिपोर्ट घेऊन येतो. तो रविराजच्या हातात तो रिपोर्ट देतो. रविराज रिपोर्ट चेक केल्यानंतर त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. तो म्हणतो, मागच्या वेळेला जेव्हा DNA रिपोर्ट केलेला तेव्हा तर मात्र काहीतरी वेगळंच निघालं होतं. अर्जुन म्हणाला, त्यावेळी प्रियाने त्या DNA रिपोर्टची छेडछाड केली होती, तुला तर माहितीच आहे सगळं. रविराज नंतर तो DNA रिपोर्ट प्रतापला दाखवतो आणि प्रतापला सुद्धा हे लक्षात येतं की सायली हीच खरी तन्वी आहे. सायली मग पूर्णाजीला भेटते. पूर्णाजी म्हणते, तन्वी, माझी तन्वी खरोखर परत आली आहे. मला ना आता विश्वासच बसत नाही आहे. इतक्या दिवसांचं स्वप्न माझं आता पूर्ण होतं आहे. माझा आनंद गगनातच मावत नाही आहे. सगळ्या सुभेदारांना आनंदाश्रू येत असतात, कारण त्यांना इतके दिवस ज्या गोष्टीची वाट बघत होती ती गोष्ट आता साकार झाली होती. त्यांना त्यांची तन्वी पुन्हा मिळाली होती. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भाग बघण्यासाठी स्टे ट्यून्ड. बाय.